हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। जुन्या NH 166च्या देखभालीची जबाबदारी संबंधित विभागांनी स्वीकारावी, अन्यथा शिवसेनेचे तीव्र आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील खड्ड्यांच्या प्रश्नाला NHAIच्या पत्रामुळे नवे वळण, नगरसेवक सागर वनखंडे यांचा आंदोलनाचा इशारा। मिरज शहरातून जाणाऱ्या जुन्या NH 166 मार्गावरील खड्डे, रस्त्याची दुरावस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे। छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व मिशन हॉस्पिटल परिसरातील धोकादायक खड्ड्यांबाबत नगरसेवक सागर मोहन वनखंडे यांनी NHAIकडे तक्रार करून सातत्याने पाठपुरावा केला होता। या तक्रारीवर NHAIकडून प्राप्त झालेल्या अधिकृत पत्रांमधून या रस्त्याच्या देखभालीबाबत महत्त्वाची बाब स्पष्ट झाली आहे। NHAIच्या दिनांक 31 जुलै 2026 आणि 7 ऑगस्ट 2026 रोजीच्या पत्रानुसार मिरज शहरातील किमी 189.300 ते किमी 200.100 असा सुमारे 10.800 किलोमीटरचा जुना NH 166 मार्ग मिरज बायपास कार्यान्वित झाल्यानंतर जुन्या मार्गावरून स्वरूपात राहिला आहे। या रस्त्याचे NHAIकडून वन टाइम इम्प्रूव्हमेंट काम पूर्ण करण्यात आले आहे। मात्र NHAIने स्पष्ट केले की रस्त्याच्या नियमित देखभालीसाठी NHAIकडे तरतूद नाही। त्यामुळे बायपास झालेला मिरज शहरातील हा रस्ता संबंधित स्थानिक प्राधिकरणाने ताब्यात घेऊन त्याची पुढील देखभाल आणि विकास करणे आवश्यक आहे। विशेष म्हणजे NHAIने यापूर्वीच 18 जून 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ॲडिशनल चीफ सेक्रेटरी यांच्याकडे पत्रव्यवहार करून हा रस्ता सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने ताब्यात घ्यावा अशी मागणी केली होती। मात्र अद्याप या रस्त्याचा औपचारिक ताबा महानगरपालिकेकडून घेण्यात आला नसल्याचे NHAIच्या पत्रात नमूद आहे। NHAIने आपल्या पत्रात पावसाळ्यात देखभालीच्या जबाबदारीबाबत निर्माण झालेली अनिश्चितता नागरिकांच्या सुरक्षिततेवर परिणाम करू शकते असेही स्पष्ट केले आहे। त्यामुळे रस्त्याची देखभाल आणि आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्याची गरज निर्माण झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण परिसर, मिशन चौक तसेच मिरज शहरातील जुन्या NH 166 मार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते। रुग्णालयांकडे जाणाऱ्या रुग्णवाहिका, रुग्ण आणि नागरिकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो। NHAIच्या अधिकृत पत्रातून या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी आणि हस्तांतरणाबाबतची भूमिका स्पष्ट झाली आहे। संबंधित विभागांनी आता एकमेकांकडे बोट न दाखवता जबाबदारी स्वीकारावी आणि नागरिकांचे जीव धोक्यात न घालता रस्त्यावरील खड्डे व धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करावी। काम वेळेत पूर्ण न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक सागर मोहन वनखंडे यांनी दिला आहे। नमस्कार। आपल्या मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जो प्रमुख रस्ता आहे तो रस्त्याची आता जर आपण अवस्था बघितली, अतिशय खराब आणि निकृष्ट दर्जाचा आता तो रस्ता झालेला आहे। ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे त्या ठिकाणी पडल्यात, रस्त्याची अतिशय दुरावस्था आहे। यासाठी मी महानगरपालिका प्रशासनाकडे ठोस त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी, ते पॅचवर्क भरून करण्यासाठी मागणी केली असता त्यांनी असे मला उत्तर दिलं की हा रस्ता नॅशनल हायवेकडे आहे। तर मी 7 ऑगस्ट 2026 रोजी हे रस्त्या संदर्भामध्ये नॅशनल हायवेकडे भारतीय राष्ट्रीय महामार्ग राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता की ह्या रस्त्याचे जे पॅचवर्क्स आहेत, जे खड्डे आहेत, ते मोजून तुम्ही त्याच्यावरती कारवाई करावी। तर त्यांच्याकडून मला एक अधिकृत असं एक पत्र प्राप्त झाले। त्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट दिले की त्या जो रस्ता आहे तो शहरातून आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकल बॉडीतनं तो बायपास रस्ता जात असल्या कारणाने याची देखभाल दुरुस्ती संबंधित राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेनं केली पाहिजे। त्याची वन टाइम मेंटेनन्स जो होता तो आम्ही पूर्ण केलेला आहे असं त्यांनी स्पष्ट यामध्ये लिहिलंय। मॉर्थ धोरणांतर्गत हा रस्ता हा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे वर्ग करण्यात यावा यासाठी आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केलाय। 2025 रोजी सुद्धा आम्ही ह्याचं महानगरपालिकेने हा रस्ता स्वतःकडे
घ्यावा यासाठी आम्ही पाठपुरावा केला असं ह्या यांनी पत्रामध्ये नॅशनल हायवेनं असं त्यांच्या पत्रामध्ये नमूद केलंय. तर मी माझं या आपल्या महानगरपालिका प्रशासन असेल, पीडब्ल्यूडी प्रशासन असेल यांना मी एक विनंती करणार आहे. उद्या त्यांची सगळ्यांचीच कलेक्टर असतील, आयुक्त मॅडम असतील, पीडब्ल्यूडीचे अधिकारी यांना सगळ्यांना मी एक हे पत्र नेऊन दाखवणार आहे आणि ह्यांना सांगणार आहे की ह्याची जबाबदारी नेमकी कोणाची. कारण की हे स्पष्ट म्हणते की तिथे ज्या पाण्याचे पाईप आहे, ड्रेनेज आहे, त्याचं मेंटेनन्स महानगरपालिका वेळोवेळी त्याचं खोदकाम चालू असते आणि मेंटेनन्स आलं की तुम्ही नॅशनल हायवेकडे येता. तर हे प्रत्येक वेळी जबाबदारी झटकून नागरिकांचे जीव धोक्यात घालण्याचं काम हे प्रशासन करते. त्यासाठी मी उद्या तिघांची भेट घेणार आहे. तुम्ही तिघही मीटिंग घेऊन ह्या रस्त्याची जबाबदारी संदर्भामध्ये तुमची एक ठोस भूमिका आम्हाला सांगा आणि लोकांचे आमचे जीव त्या ठिकाणी वाचवा हे या ठिकाणी त्यांची विनंती करून सांगणार आहे. आणि या पत्राच्या अनुषंगानं मला त्यांच्याकडनं व्यवस्थित उत्तर नाही मिळालं तर यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं तीव्र असे आंदोलन करणार आहोत. स्टार 1 मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता.